जगातली देखणी जगातली देखणी ग बाय मी भीमाची भीमाची लेखणी ग बाय मी भीमाची लेखणी जगातली देखणी जगातली देखणी ग बाय मी भीमाची भीमाची लेखणी ग बाय मी भीमाची लेखणी. जगातील एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एक थेंबही न सांडता लेखणीच्या बळावर राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रामध्ये क्रांती घडवली. इतकंच नाही तर स्त्रियांना मंदिराचा मुख्य पुजारी, मशिदीतील मौलाना, चर्चमधील पादरी स्थान, विश्वविख्यात धर्मगुरू कधीही होता आलं नाही. पण एक स्त्री ही सांसद, स्पीकर, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, कलेक्टर, सचिव अशा विविध क्षेत्रामध्ये तिने पद भूषवलं आहे. आणि हे सर्व अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीने म्हणजे संविधानाने दिलेला आहे. आता आपण प्रत्येक वेळी जय भीम असं बोलतो. आता याविषयी थोडक्यात पाहूया. हरिदास लक्ष्मणराव नगरकर उर्फ बाबू हरदास हे आंबेडकरांचे कट्टर अनुयायी होते आणि 1935 मध्ये त्यांनी जय भीमचा नारा दिला. म्हणून त्यांना जय भीम यांचा जनक असं म्हणतात. या संदर्भात नोंद ही रामचंद्र क्षीरसागर यांच्या दलित मुवमेंट इन इंडिया अँड इट्स लीडर्स या पुस्तकामध्ये आढळते. लोकांमध्ये स्वयंभाव जागवायला, त्याचप्रमाणे जगण्याचा अधिकार व मार्ग बाबांनी दिला. कार्यकर्त्यांनी एकत्र यावेत यासाठी जय भीमचा नारा देण्यात आला. जय भीम म्हणजे विजय व भीम हे आंबेडकरांचं म्हणजेच बाबासाहेबांचं लघु रूप. आता आपण जय भीम हे बोलण्यामागे काय अर्थ आहे तो पाहूया. जय भीम म्हणजे आमचा श्वास, जय भीम म्हणजे आम्ही भारतीय, जय भीम म्हणजे आमची ओळख, एक उत्साह, एक शक्ती, एक ऊर्जा, आंबेडकरांचा आदर, त्यांच्या कष्टाला सलाम, त्यांचे मुक्तिदाता, जिवंतपणा, स्वाभिमान, माणुसकी. जय भीम म्हणजे भीम गर्जना, जय भीम म्हणजे अंधश्रद्धेला नकार, प्रज्ञाशील, करुणा, स्वातंत्र्य, समता, बंधुता. जय भीम म्हणजे प्रबुद्ध भारत असा सर्वव्यापी अर्थ हा जय भीमचा होतो. त्यामुळे कधीही लक्षात ठेवा, जय भीम याच्यामध्ये हा सर्व अर्थ अभिप्रेत असतो. पुन्हा एकदा सर्वांना मानाचा जय भीम.